यवतमाळ शहरातील रंभाजी नगरात असलेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा किटा येथील डोहात बुडून मृत्यू झाला। ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली। विद्यार्थ्याच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत आदिवासी विभागाच्या दुर्लक्षित धोरणावर ताशेरे ओढले। कार्तिक पुंडलिक मेश्राम वय वर्ष 17 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। तो इयत्ता 12वी विज्ञान शाखेत अमोलकचंद विद्यालयात शिक्षण घेत होता। इयत्ता 11वीत प्रवेश घेतल्यापासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात निवासी राहत होता। कार्तिक वसतिगृहातील मुलांसह बाहेरच्या विद्यार्थ्यांसह बाहेर गेला होता। दरम्यान त्याचा किटा येथील डोहात मृतदेह आढळून आला। मुलाचा मृत्यू संशयास्पद असून या घटनेस जबाबदार असलेल्या सोबतच्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी पुंडलिक बाजीराव मेश्राम वय वर्ष 46 यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केली आहे।